नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत गव्हाचे बाजारभाव। या व्हिडिओमध्ये आपण गव्हाचे आजचे ताजे बाजारभाव जाणून घेणार आहोत। कोणत्या बाजार समितीला कशा प्रकारे गव्हाला बाजारभाव आहे, कारण की आता गव्हाचा हंगाम हा चालू आहे। गहू काढणी चालू म्हणजे गहू काढणी झालेलीच आहे, बऱ्यापैकी गव्हाच्या कापणी जे आपण म्हणतो ती उरकलेली आहे। तर कोणत्या बाजार समितीत किती आवक आणि कसा बाजारभाव मिळाला आहे ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया गव्हाचे बाजारभाव। शेतमाल आहे गहू, तारीख आहे 28 एप्रिल आणि पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर लक्ष्मीपुरी। या बाजार समितीमध्ये 310 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2900 रुपये, जास्तीत जास्त भाव 3700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3300 रुपये। सिन्नर हिवरगाव या बाजार समितीमध्ये 32 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2292 रुपये, जास्तीत जास्त भाव 2580 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये। रावरी या बाजार समितीमध्ये 129 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2225 रुपये। रावरी वांबोरी या बाजार समितीमध्ये 78 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2090 रुपये, जास्तीत जास्त भाव 2390 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये। कळवण या बाजार समितीमध्ये 25 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2126 रुपये, जास्तीत जास्त भाव 2126 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2126 रुपये। कारंजा या बाजार समितीमध्ये 3700 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2400 रुपये। सावनेर या बाजार समितीमध्ये 115 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2319 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2275 रुपये। त्याचबरोबर करमाळा या बाजार समितीमध्ये 24 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये। तुळजापूर या बाजार समितीमध्ये 75 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये। आष्टी म्हणजेच वर्धा या बाजार समितीमध्ये 100 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1900 रुपये। लातूर मुरुड या बाजार समितीमध्ये 45 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2101 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2050 रुपये। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 309 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 1833 रुपये, जास्तीत जास्त भाव 2368 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2291 रुपये। वाशिम या बाजार समितीमध्ये 900 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2105 रुपये, जास्तीत जास्त भाव 2350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये। वाशिम अणसिंग या बाजार समितीमध्ये 30 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2050 रुपये, जास्तीत जास्त भाव 2150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2080 रुपये। नेवासा या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2600 रुपये होता। पिंपळगाव बसवंत पालखेड या बाजार समितीमध्ये 240 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 1700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2575 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये। शेवगाव या बाजार समितीमध्ये 160 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2400 रुपये। शेवगाव भोदेगाव या बाजार समितीमध्ये 14 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये। नांदगाव या बाजार समितीमध्ये 98 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2339 रुपये, जास्तीत जास्त भाव 2540 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये। दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये 1030 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2340 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2700 रुपये। औराद शहाजानी या बाजार समितीमध्ये 60 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये। देवळा या बाजार समितीमध्ये 22 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2240 रुपये, जास्तीत जास्त भाव 2370 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2305 रुपये। दुधनी या बाजार समितीमध्ये 40 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2755 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2755 रुपये। पैठण या बाजार समितीमध्ये
180 क्विंटल बन्सी या गावाची आवक होती. कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. बीड या बाजार समितीमध्ये 104 क्विंटल हायब्रिड गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2336 रुपये. अकोला या बाजार समितीमध्ये 870 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1925 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2360 रुपये. अमरावती या बाजार समितीमध्ये 2403 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 530 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2610 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2601 रुपये. सांगली या बाजार समितीमध्ये 455 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2800 रुपये, जास्तीत जास्त भाव 4000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3400 रुपये. मालेगाव या बाजार समितीमध्ये 1085 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2566 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2337 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 5100 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2470 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2402 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 138 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2434 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1967 रुपये. हिंगणघाट या बाजार समितीमध्ये 998 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. मुंबई या बाजार समितीमध्ये 7339 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2900 रुपये, जास्तीत जास्त भाव 5000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3950 रुपये. अंमळनेर या बाजार समितीमध्ये 150 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2291 रुपये, सर्वसाधारण भाव 2460 रुपये आणि सर्वसाधारण भाव जास्तीत जास्त भाव 2460 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2460 रुपये होता. वर्धा या बाजार समितीमध्ये 685 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2440 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2420 रुपये. भोकरदन पिंपळगाव रेणू या बाजार समितीमध्ये 101 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2150 रुपये. मलकापूर या बाजार समितीमध्ये 505 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2120 रुपये, जास्तीत जास्त भाव 2605 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2605 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 2034 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2222 रुपये, जास्तीत जास्त भाव 2451 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2301 रुपये. मेहकर या बाजार समितीमध्ये 190 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. उल्हासनगर या बाजार समितीमध्ये 560 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2800 रुपये, जास्तीत जास्त भाव 3200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3000 रुपये. साक्री या बाजार समितीमध्ये 11 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2180 रुपये, जास्तीत जास्त भाव 2452 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2351 रुपये. गंगापूर या बाजार समितीमध्ये 35 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2270 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2355 रुपये. अहमपूर या बाजार समितीमध्ये 106 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2585 रुपये, जास्तीत जास्त भाव 2963 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2774 रुपये. चाकूर या बाजार समितीमध्ये 12 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2230 रुपये. त्याचबरोबर काटोल या बाजार समितीमध्ये 235 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2241 रुपये, जास्तीत जास्त भाव 2350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. पुलगाव या बाजार समितीमध्ये 51 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2325 रुपये, जास्तीत जास्त भाव 2325 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2325 रुपये होता. कळंब यवतमाळ या बाजार समितीमध्ये 24 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2270 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2275 रुपये. जालना या बाजार समितीमध्ये 2354 क्विंटल नंबर 3 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2325 रुपये. माजलगाव या बाजार समितीमध्ये 272 क्विंटल पिवळा या गव्हाची आवक होती.
कमीत कमी भाव 2,610 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,001 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,711 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 850 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,610 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,910 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 3,375 रुपये. अकोला या बाजार समितीमध्ये 122 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,650 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,600 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 3,500 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 599 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 4,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 6,000 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 5,300 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,544 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 3,350 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,400 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 3,200 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गव्हाचे बाजारभाव बघितले आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीच्या ज्या बाजार समित्या होत्या त्याच्यामध्ये नाही, पण शेवट आपण ज्या बाजार समित्या बघितलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये 3,000पासून तर 6,000 रुपयापर्यंत गव्हाला हा बाजारभाव मिळालेला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.